नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। रमेश जाधव, शिक्षक पद संस्था छत्रपती संभाजीनगर चा चेअरमन आज 41वी सर्वसाधारण सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या सर्वसाधारण सभेमध्ये जवळपास 984 सभासदांपैकी जवळपास 400च्या आसपास सभासदांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। आणि आजची जी सर्वसाधारण सभा झालेली आहे, पहिल्या सत्रामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि गुणवंत शिक्षकांचा सत्कार त्या ठिकाणी आयोजित केलेला होता। त्यामध्ये आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी तुपे साहेब यांनी त्यांच्या हस्ते, त्याचप्रमाणे द्वारकादास श्यामकुमारचे उद्योजक सदाशिवराव जाधव साहेब यांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा, गुणवंत शिक्षकांचा त्या ठिकाणी आम्ही सत्कार संस्थेच्या वतीने केलेला आहे। दुसऱ्या सत्रामध्ये पतसंस्थेच्या हितासाठी आम्ही जे काही करता येईल ते सर्व सभासदांच्या त्यांच्या मतानुसार, त्यांच्या निर्णयानुसार आम्ही आमच्या उपविधीमध्ये जे काही चांगले निर्णय घेता येईल त्यामध्ये उदाहरणार्थ शेअर्स मर्यादा, भाग भांडवल वाढवण्यासाठी आम्ही शेअर्स मर्यादा वाढवलेली आणि कर्ज मर्यादा ही 22 लाखावरून 23 लाख करण्यात आलेली आहे। आणि आमच्याकडं शिक्षकांना बाकीच्या ठिकाणी कुठं संधी नसती, त्यामुळे आम्ही 2 सभासद त्यामध्ये संचालक म्हणून त्याच्यामध्ये वाढ केलेली। 15 ऐवजी आता 17 सभासद त्या ठिकाणी पुढच्या पंचवार्षिकमध्ये राहतील। त्यानंतर शासन निर्णयानुसार जो शेअर्स मर्यादा वाढीचा जो मुद्दा आलेला होता त्यामध्ये सुद्धा शासनाच्या निर्णयानुसार त्यामध्ये वाढ केलेली आहे। एकंदरीत सर्व सभासदांच्या सहकार्याने आजची सर्वसाधारण सभा ही खूप चांगल्या प्रकारे खेळीमेळीच्या वातावरण आणि उत्साहात त्या ठिकाणी पार पडलेली आहे। त्यामुळं मी पतसंस्थेच्या वतीनं, सर्व संचालक मंडळाच्या वतीनं, सर्व सभासदांचे, सर्व शिक्षक संघटनांचे, पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो आणि आपले धन्यवाद। सर, पतसंस्थेचं एकूण भांडवल किती आणि आतापर्यंत किती कर्ज वितरण झालं? आमचा यावर्षीचा नफा जो आहे तो 1,14,00,000 आणि भांडवल स्वतःचं जो येतं ते 16 कोटी रुपये आणि आम्ही 78 कोटीचं कर्ज वाटप केलेलं आहे। आमच्याकडं जवळपास शिक्षक जे आमचे सभासद सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांचे आणि आमच्या शिक्षक सभासदांचे मिळून जवळपास 47 कोटीचे आमच्याकडे ठेवी आहे। 37 कोटी या सेवानिवृत्तीचे आहे आणि जे रेग्युलर मेंबर आहे त्यांचे जवळपास 10 कोटीचे शेअर्स वर्गणीचे ठेव आमच्याकडे जमा आहे। असे एकूण 47 कोटी आमच्याकडे जमा आहे। सभासद वाढण्यासाठी काही निर्णय झालाय का? वाढीचा निर्णय झालाय का? आमच्या सभासद आमच्याकडं जे तालुका बदलून येतात ते सभासद त्या ठिकाणी स्वतःहून सभासद होत आणि आम्ही ही मर्यादित पतसंस्था असल्यामुळं आपल्याकडं जो छत्रपती संभाजीनगरमध्ये जो सभासद नियुक्त होईल त्याला सभासद होण्याचा अधिकार आहे। तालुकास्तरीय मर्यादित आहे आमची। आगामी काळामध्ये सभासदांना कुठले लाभ देणार तुमचा निर्णय? 23 लाख कर्ज मर्यादा आम्ही वाढवलेली आणि 9% व्याजदर आणि जे थकबाकीदार सभासद आहे त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करण्याचं या सभासदांच्या सर्वांच्या मताने, मागणीनुसार जर तो आता 4 हप्ते जरी त्यांनी थकले तर आम्ही त्याला 2 ते 3% अतिरिक्त 4% सभासदांची मागणी आम्ही त्यांच्या मागणीनुसार त्यांच्यावरती ती कारवाई करणार आणि सभासद त्या ठिकाणी बाकी राहणार नाही त्यांच्याकडं याची आम्ही सर्वस्वी काळजी घ्या। या निमित्ताने सभासदांना काय आवाहन करणार? सभासदांना आम्ही एकच आवाहन करतो, आजपर्यंत आपण जे सहकार्य केलेले नियमित हप्ता आपण दिलेला आहे त्या कर्जफेड जी आहे आपली ती नियमितपणे त्या ठिकाणी करावी। त्याचप्रमाणे आजपर्यंत जे सहकार्य त्यांनी केलेले कुठल्याही प्रकारचा हप्ता त्यांनी परस्पर त्या ठिकाणी म्हणजे गोल करून का थांबवू नये। जर काही अडचण असेल तर तशी लेखी स्वरूपात त्यांनी पतसंस्थेला कळवावी, कारण ही सहकारी पतसंस्था आहे। आम्ही त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी आहे आणि त्यानुसारच आम्ही सभासदांच्या हिताचे निर्णय घेतात।